नमस्कार, विनायक सावंत. आज आपणासमोर लाईव्ह येण्याचं कारण अतिशय महत्त्वाचं आहे. ते म्हणजे नातेपुते नगरपंचायत आणि नातेपुते नगरपंचायतकडून सुरू असणाऱ्या उपाययोजना. आणि या संदर्भात डिटेल्स व्हिडिओ उद्या पण होईल. आता थोडासा एक नॉर्मल व्हिडिओ तुमच्यासमोर आणतोय, कारण या आमर उपोषणाच्या 2 दिवसाच्या कालावधीमुळे थोडा विकनेसपणा आहे. नॉर्मल आता थोडंसं कव्हर आज थोडंसं कव्हर झालेलं आहे 50%. तरीसुद्धा तुम्हाला काल कमेंटमेंट केली की 11 वाजता आज लाईव्ह येणार आहे, म्हणून थोडा उशीर झाला असला तरी थोडीशी माहिती देतो आणि नंतर त्याकडे येतो. 23/7/2026 आमर उपोषणासाठी आपण पत्र दिलं होतं माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे. आणि विषय आपला स्पष्ट होता. नातेपुते नगरपंचायत मनमानी कारभाराविरोधात सोमवार दिनांक 3 ऑगस्ट 2026 पासून आमर उपोषण. आता आपण 3 तारखेला जे आमर उपोषण केलं होतं, नियोजन केलं होतं, ते आपण पत्र दिलं होतं 23/7ला. त्यामध्ये असं होतं की वरील विषयास अनुसरून आपणास कळवण्यात येते की नातेपुते नगरपंचायत मनमानी कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून अनेक विकास कामे आणि मूलभूत गरजा व सुविधा यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागत आहे असल्याने सोमवार दिनांक 3 ऑगस्ट 2026 पासून 11 वाजल्यापासून पालखी मैदान नातेपुते येथे आमर उपोषण सुरू करत आहे. आता ह्या संदर्भात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो तुमच्यासमोर आणतो की जे काही प्रश्न होते त्यातले, जसे की नातेपुते नगरपंचायत पाणी पुरवठा करणारे साठवण तलाव खोलीकरण रुंदीकरण करणे, तसेच पाणी पुरवठा केंद्र उपाययोजना करण्याबाबत सतत पाठपुरावा करूनही जाणून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना यामुळे पाणी उपलब्ध असतानाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर तलावाचे खोलीकरण व रुंदीकरण बाबत सुरू करावे ही विनंती. तर ह्या संदर्भात जे आपल्याला काय नातेपुते नगरपंचायतकडून देण्यात आलेलं आहे, नातेपुते शहरातील सध्याची पाणी पुरवठा योजना ही ग्रामपंचायतकालीन आहे. नातेपुते नगरपंचायत स्थापनेनंतर वाढीव लोकसंख्या विचारात घेता वाढीव पाणी पुरवठा योजना सुरू करणे आवश्यक असल्याने तसा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर जे आपला दुसरा मुद्दा होता की नातेपुते शहरातील नागरिकांच्या नगरपंचायत संदर्भातील समस्येबाबत लेखी पत्रव्यवहार तसेच तोंडी तक्रारी व त्यांचा सतत पाठपुरावा करूनही जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. सदर सर्व समस्येबाबत शासकीय नियमानुसार प्रक्रिया सुरू करावी ही नम्र विनंती. नातेपुते शहरातील सर्व प्रभागातील अनेक विकास कामे जाणून दुर्लक्षित केली जात आहेत. याबाबत लेखी पत्रव्यवहार तोंडी तक्रारी तसेच त्याचा सतत पाठपुरावा केला, परंतु फक्त उडवडीचे उत्तर दिले जात आहेत. परंतु सतत दुर्लक्षित कामे तात्काळ सुरू करावी ही नम्र विनंती. नातेपुते नगरपंचायत विकास कामाबाबत नागरिकांकडून सतत होणारी मागणी याकडे जाणून दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत सतत होणारी विचारणा आणि पाठपुरावा करूनही उडवडीची उत्तरे दिली जात आहे. नागरिकांच्या मागणीनुसार विकास कामे तत्काळ सुरू करावी नम्र विनंती. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय होतं बघा, वरील 1 ते 4 मागण्याबाबत नातेपुते नगरपंचायतने रविवार दिनांक 2 ऑगस्ट 2026 पर्यंत निर्णय न घेतल्यास सोमवार दिनांक 3 ऑगस्ट 2026 पासून आमरण उपोषण सुरू होणार आहे आणि जोपर्यंत मागण्याबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत ते सुरू राहणार आहे. अशा पद्धतीत आपण तिथं पत्र दिलं. आता ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, ही पत्र आपलं होतं माननीय मुख्यमंत्री साहेबांना, बरोबर आहे. आणि त्याचबरोबर ते पत्र आपण माहितीसाठी कोणाकोणाला दिलं ते पण तुम्हाला दाखवतो. माननीय उपमुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य, माननीय मुख्यमंत्री मॅडम महाराष्ट्र राज्य, माननीय मुख्य सचिव साहेब महाराष्ट्र राज्य, माननीय अप्पर मुख्य सचिव नगर विकास विभागीय आयुक्त सहायुक्त जिल्हाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर, SDO तहसीलदार मुख्याधिकारी आणि पोलीस स्टेशन, असं प्रत्येकाला दिलं होतं आपण. आता ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगतो की आपण 23 तारखेला पत्र दिलं होतं. त्यांचे मेल पण आले आपल्या माननीय मुख्यमंत्री कार्यालयाचे आणि सगळ्या उपमुख्यमंत्री असतील, ते विभागाचे सगळे असतील. तर ते तिथून पुढं त्यांची जी प्रक्रिया सुरू झाली. आणि ज्यावेळेस आपण 2 तारखेला परत एक आपण पत्र दिलं, स्मरणपत्र, ते पण तुम्हाला दाखवतो. 2 ऑगस्टपर्यंत त्यांनी काही काम त्याबद्दल आपल्याला काय निर्णय त्यांनी घेतला नाही, त्यामुळे आपण 2/8ला स्मरणपत्र दिलं की संबंधित विभागाकडून जाणूनबुजून दखल घेतली नसल्याने 3 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत आमर उपोषण
सुरू करत आहे. अशा प्रतिपत्र आपण मुख्यमंत्री साहेब म्हणजे नगरविकास विभाग असेल. आता इथं बघा, माननीय मुख्यमंत्री साहेब तथा ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय उपमुख्यमंत्री साहेब तथा मंत्री नगरविकास विकास विभाग महाराष्ट्र राज्य, मंत्री साहेब सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य, यांना ते आपण दिलं. आता सगळ्याचं एक तुम्हाला सांगतो की ते सगळे पत्र आपण दिली. नातेपुते नगरपंचायतचा विषय असल्या कारणाने तो विषय नगरविकास मंत्रालय यांच्यापर्यंत माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडून पोहोचला आणि त्यानंतर तो विषय नातेपुते नगरपंचायतकडे त्या वरिष्ठ कार्यालयाकडून आला. नातेपुते नगरपंचायतवर ज्यावेळेस प्रेशर यायला चालू झालं, त्यात आपली सगळ्यात मागणी होती की नागरिकांनी पत्रव्यवहार करून सुद्धा जाणून जर दुर्लक्ष केलं जात असेल तर ह्यावरती तात्काळ उपाययोजना केली पाहिजे. मग ज्यावेळेस नातेपुते नगरपंचायत ज्यावेळेस आपल्या चर्चेला यायला लागली, वरून प्रेशर यायला लागलं, मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रेशर ज्यावेळेस येतं त्यावेळेस यंत्रणा हलते. मग त्यांचं जी यंत्रणा हलायला चालू झालं त्यावेळेस त्यांनी काही गोष्टी होत्या, जसं की सध्या प्रभाग क्रमांक 5 मधील जो विषय होता पाणी टाकीचा आणि पाण्याचा प्रश्न असेल तर त्या संदर्भात तो अतिशय चर्चेचा विषय आला. कारण त्या संदर्भात तेथील काही नागरिकांनी ज्यावेळेस मला भेटले होते त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की ही लढाई तुम्हाला स्वतःला लढावी लागणार आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतः ह्या लढाईमध्ये उतरत नाही तोपर्यंत कोणाला यश मिळणार नाही. त्यानंतर तेथील काही नागरिकांनी पाणीपुरवठा ग्रुप आहे त्या ग्रुपवरती मग पोस्ट टाकायला सुरुवात केली की सकाळी 10 वाजता आपल्याला नगरपंचायतीकडे जायचं आहे. त्या पद्धतीनं त्यांनी निर्णय घेतला आणि तो निर्णय अतिशय चांगला होता. त्यानुसार त्यांनी 21 तारखेला तिथं पत्रव्यवहार केला लोकांच्या सह्या देऊन आणि त्याला सपोर्टिंग म्हणून आपण तो विषय सुद्धा नातेपुते नगरपंचायतचे माननीय मुख्याधिकारी साहेबांना आपण तसा सांगितला की तुम्ही त्यावरती दखल घेतली पाहिजे. मग तिथं विषय होता, काही गोष्टी अशा असते त्या की काही गोष्टी निधीशिवाय होत नाहीत. त्यासाठी काय आवश्यक निधी असतो किंवा काय असतो, म्हणजे थोडंसं वरिष्ठ लेवलला थोडंसं त्याच्यावरती प्रेशर येणं अपेक्षित आहे. म्हणून आपण माननीय मुख्यमंत्री साहेबांना ज्या पद्धतीने 23 तारखेला पत्र दिलं त्यामध्ये सगळेच विषय आहेत. म्हणजे फक्त काय प्रभाग क्रमांक 5 नाही तर अशा अनेक प्रभागामध्ये निधीच नाही, निधी उपलब्ध झाला नाही, निधी उपलब्ध झाल्यावर कामं केली जाते, अशा पद्धतीची कारणं दिली जातात सतत नातेपुते नगरपंचायतकडून. त्यासाठी निधी उपलब्ध होऊ शकतो का नाही ह्यासाठी वर्षा मेडिकल ते आपण पालखी मैदान रोड बघितला, तो रोड नातेपुते नगरपंचायत म्हणते आमच्याकडे नव्हता, PW म्हणते आमच्याकडे नाही. शेवटी तो कलेक्टरच्या अधिकारातून कलेक्टरनी करायला लावला आधी. तसंच काही प्रभागात काही कामं आहेत ते अतिशय तातडीनं करण्याची गरज असेल तर करता येऊ शकतात. फक्त विषय काय होतो की नातेपुते नगरपंचायतला काही मर्यादा असतात, म्हणजे स्थानिक प्रशासनाला मर्यादा असतात. त्यासाठी ह्या प्रशासनाला थोडंसं प्रेशराईज करण्यासाठी किंवा यांना वरिष्ठ कार्यालयाकडून सपोर्ट होण्यासाठी आपल्याला माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडे त्या संदर्भात पत्रव्यवहार केला आणि ह्याचा रिझल्ट आपल्याला माहीत आहे. ज्यावेळेस आमरण उपोषण माझा पहिला दिवस होता त्या दिवसापासून दुसऱ्या दिवशीपर्यंत ज्यावेळेस पहिल्या दिवशी आपण बसलो त्यावेळेस नातेपुते नगरपंचायतला स्पष्टपणे निरोप दिला, माहिती दिली आणि त्यांच्याकडून विचारणा झाली त्यावेळेस की सर म्हणलं तुम्ही जोपर्यंत नातेपुते आपला मुद्दाच काय होता ते आपण लक्षात घेतलं पाहिजे की नातेपुते नगरपंचायतच्या प्रत्येक प्रभागामध्ये नागरिक तुमच्यापाशी बोंबलतात, तक्रारी करतात, विनंती करतात, तुम्ही का दुर्लक्ष करत नाही, कशामुळे तुमचं दुर्लक्ष चालू आहे. त्यासाठी आपण म्हणलं होतं नातेपुते नगरपंचायत विकास कामाबाबत नागरिकांना सतत होणारी मागणी याकडे जाणून दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत सतत होणारी विचारणा आणि पाठपुरावा करून वेळोवेळी उत्तर दिली जात आहेत. नागरिकांच्या मागणीनुसार विकास कामे तात्काळ सुरू करावी नम्र विनंती. ह्या मुद्द्यावरती काय आपण सुरुवात केली असं मी ज्यावेळेस नगरपंचायतला विचारलं, तुम्ही मला दाखवा म्हणलं की तुम्ही तुम्हाला पत्र दिलेलं आणि तुम्ही काय ते उपाययोजना केली. त्यावेळेस त्यांच्याकडून सांगण्यात आलं की आम्ही प्रभाग क्रमांक 5 मधील पाण्याची टाकी चालू करत आहे लवकरच, त्यासाठी पाईपलाईन असेल काय असेल त्यांच्याकडून सांगण्यात आलं. ठीक आहे म्हणलं, तुम्ही कुठल्या पद्धतीनं तांत्रिक सर्वेक्षण केलेलं आहे. त्यांनी सांगितलं आम्हाला की आम्ही केलेलं आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे. कारण ह्या अगोदर मी सांगतो तेथील नागरिकांना माहिती असणं अपेक्षित आहे की ती पाण्याची टाकी जी आहे ती पाण्याची टाकी ॲक्च्युली सर्वे कुठे झाला होता, त्याचा सर्वे कुठे झाला होता तिथल्या लोकांना माहिती आहे.
मग तो सर्वे तिथला सोडून दुसऱ्या ठिकाणी केली, तो सर्वे झालेलं ठिकाण आहे का? तिथं टाकी आता पाण्याची आहे, तो सर्वे झालेलं ठिकाण आहे का? हा एक प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की तिथून रेल्वे स्टेशन जवळ आहे. दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न असा आहे की तुम्ही आज पाणी पुरवठा सप्लाय करण्यासाठी त्या टाकीला जी पाईपलाईन तुम्ही देणार आहे, ज्या मार्गाने तुम्ही देत आहेत, त्या मार्गातून नक्की त्या पाईपलाईनचा जी तुम्ही पाईपलाईन जे टाकणार आहे वॉटर सप्लायची, ती साधारणतः किती साईजमध्ये आहे, तिथपर्यंतची क्षमता आहे का नेण्याची, या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळं अजून बऱ्याच गोष्टी अशा आहेत टेक्निकली की त्या तिथं सॉल्व्ह होऊ शकत नाहीत. अशा बऱ्याच गोष्टी तिथं टेक्निकली आहेत. हे असं का वाटतंय ते मी तुम्हाला सांगतो. काही लोकांचं म्हणणं असं येतं की तिथं टाकीच्या खाली खाली टाकी तयार करायची, त्या टाकीमध्ये पाणी सोडायचं, तिथून परत मोटरने पाणी वरनेच. काही लोकांचं म्हणणं असं आहे की त्या टाकीमध्ये पाणी पूर्ण भरल्यानंतर तिथं सगळ्या लोकांचा प्रश्न पाण्याचा मिटेल, 1 तास पाणी सप्लाय मिळेल. आता ॲक्च्युली ह्या सगळ्या गोष्टीचा इथं चर्चा करण्याचे कारण काय, तर त्यासाठी जो निधी असतो तो तात्काळ निधी कशामुळे तयार झाला किंवा ते काम कशामुळे तयार झालं, तर ह्या सगळ्याचं श्रेय माननीय मुख्यमंत्री कार्यालयाला जातं. माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडून, संबंधित वरिष्ठ कार्याकडून नातेपुते नगर पंचायत व प्रेशर आल्या कारणाने ते काम झालं. गुणवंत साहेबांनी स्पष्ट सांगितलं की आमच्यावरती प्रेशर असल्या कारणाने आम्हाला सुद्धा हा निधी उपलब्ध होऊ शकत नव्हता, परंतु वरिष्ठ कार्यालयाकडून आम्हाला सांगण्यात आलं की ते काम केलं पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या. म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेबांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आपण कमीत कमी त्या तेथील प्रभागातील नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल तरी नातेपुते नगर पंचायतीने आपल्या कार्यालयामुळे घेतली. आणि इतर प्रभागातल्या लोकांनी सुद्धा, नागरिकांना म्हणतोय मी, नागरिकांनी पुढे या, आता तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा. मी येतो परत प्रभाग क्रमांक 5च्या पाण्याच्या टाकीकडे येतो विषयाकडे. आता नातेपुते नगर पंचायतने आपल्याला काय दिलेलं आहे बघा, तुमच्या लक्षात घ्या, मला काय सांगायचं आहे ते. आता इथं त्यांनी काय म्हणले बघा व्यवस्थित, की नातेपुते शहरातील नागरिकांच्या नगरपंचायत संदर्भातील समस्याबाबत लेखी पत्रावर तसेच तोंडी तक्रारी व त्यांचा सतत पाठपुरावा करूनही जाणून दुर्लक्ष केले जात आहे. सदर सर्व समस्याबाबत शासकीय नियमानुसार प्रक्रिया सुरू करावी ही नम्र विनंती. याबाबत नियमानुसार तात्काळ कारवाई करण्यात येईल. नातेपुते शहरातील सर्व प्रभागातील अनेक विकास कामे जाणून दुर्लक्षित केली जात आहेत. याबाबत लेखी पत्रव्यवहार व तोंडी तक्रारी तसेच याचा पाठपुरावा केला, परंतु फक्त उडवडीची उत्तरे दिली जात आहेत. सदर दुर्लक्षित तात्काळ कामे सुरू करावी ही नम्र विनंती. माहिती दिल्यानुसार कारवाई करण्यात येईल. म्हणजे विकास कामाबाबत जर माहिती दिली, याबाबत कोणत्या विकास कामात दुर्लक्ष झाल्याबाबत माहिती दिल्यानुसार कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर नातेपुते नगरपंचायत विकास कामाबाबत नागरिकांकडून सतत होणारी मागणी याकडे जाणवून दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत सतत होणारी विचारणा आणि पाठपुरावा करून उत्तरे दिली जात आहेत. नागरिकांना मागणीनुसार कामे तात्काळ करावी. याबाबत कोणता विकास कामावर दुर्लक्ष झाले त्याबाबत माहिती दिल्यास त्यानुसार कामे सुरू करण्यात येतील. आणि महत्त्वाचं, नातेपुते शहरात नवीन वाढीव कर आकारणीबाबत. नातेपुते शहरातील नवीन वाढीव कर आकारणी अद्याप लागू करण्यात आलेली नाही. नातेपुते नगरपंचायतीची नव्याने स्थापन झालेली नवीन कर आकारणी सुरू करणे कायद्यानुसार बंधनकारक आहेत. त्यानुसार नवीन कर आकारणी करण्याबाबत नियमानुसार कारवाई करण्यात येईल. आणि इथं महत्त्वाचं काय सांगितलं बघा, वरीलप्रमाणे आपल्या मागण्यांबाबत कारवाई करण्यात येईल. तसेच मुख्याधिकारी हे मतदार याद्यांचे सखोल पुनर्निरीक्षण कामाकरिता बाहेर असल्याने सदरचे पत्र स्वीकारून आपल्या अमृत थांबवून प्रशासनास सहकार्य करावे, अशा पद्धतीने पत्र देण्यात आलं. आता हे जे विषय होता कुठला, खालील बाबींची सखोल चौकशी करण्यास समिती स्थापन करायची. आता हे पालखी सोहळ्याचा जे 55 लाखाचा खर्च आहे तो, आणि नातेपुते नगरपंचायत नवीन वाढीव कर जो आहे त्या विरोधातला, तर त्यासाठी आपण काय म्हणलेलं आहे की 2 ऑगस्टपर्यंत स्थापन न झाल्यास सोमवार दिनांक 3 समिती स्थापन न झाल्यास 2027 पासून आमरण सुरू होणार. आणि जोपर्यंत समिती स्थापन होत नाही तोपर्यंत
सुरू राहणार आहे. आता ही विषय कुठल्या लेवलला आहे, तर हा विषय आहे वरिष्ठ कार्यालयाच्या लेवलला. त्यामुळे नातेपुते नगरपंचायतीने जे उत्तर दिलं आहे ते तात्पुरतं दिलेलं आहे. आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून ह्या कार्यालयाची दखल घेण्यात आलेली आहे आणि ह्या दखलीचं त्यांनी फॉरवर्डेशन करून पुढं संबंधित नगरविकास असेल आणि त्या अंतर्गत जी काय खालचे विभाग आहेत त्या सर्व विभागांना त्यांनी तसे इंस्ट्रक्शन दिलेलं आहे की समिती स्थापन करण्याबाबत विचारविनिमय व्हावा. त्यामुळे लवकरच ही तपासणी आणि सखोल चौकशी 100% या संदर्भात केली जाईल आणि जे काय नातेपुते शहरातील नवीन करवाढ असेल किंवा पालखी सोहळ्यासाठी 55 लाखाचा जे विषय आहे त्या संदर्भात सुद्धा एक चौकशी समिती स्थापन होईल. मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्या पद्धतीने नगरविकास विभाग मंत्रालयातील त्यांना तसे निर्देश देण्यात आलेले आहेत. बघूया आपण आता त्यानुसार काय होतंय ते. आता येतो पुन्हा येतो प्रभाग क्रमांक 5 वर येतो. थोडंसं विकनेस असल्यावर थोडंसं आवाजात किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये थोडी कमतरता असू शकते, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण समजून घ्याल. तर एक लक्षात घ्या, नातेपुते शहरातील प्रत्येक प्रभागात 17 प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागात अनेक लोक आहेत की ज्यांना त्या प्रभागातील कामाविषयी राहिलेल्या कामाविषयी तळमळ असते, परंतु तेथील इतर नागरिक त्याला सपोर्ट करत नसतात. त्यामुळं ते व्यक्ती जिथे का 4-5 लोक असतात त्यांना सुद्धा पुढे काय करता येत नाही. आणि त्यामुळं माझी सर्व प्रभागातील नागरिकांना विनंती आहे की ज्या पद्धतीने प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिकांनी एकत्र येऊन ते सगळं केलं आणि त्यानंतर त्या बऱ्याच गोष्टी तिथं झाल्या, त्यामध्ये काही सामाजिक कार्यकर्ते असतील, काही राजकीय नेते असतील, काही समाजसुधारक असतील, त्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला, त्याला सपोर्टिंग केलं आणि आज तिथे नागरिकांचं यश आहे की त्यांची लढाई त्यांनी जिंकलेलीच आहे. फक्त त्यात काय टेक्निकल बाबी आहेत त्या थोड्याशा दूर कराव्या लागतील. त्याच पद्धतीने प्रभागातील लोकांनी सुद्धा जागं झालं पाहिजे. म्हणजे आपण मी प्रत्येक वेळेस सांगतो की जनतेने जागं झालं पाहिजे आणि जागं होतं हे सगळ्यात चांगलं आहे. कारण सांगतो की मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की 3 ऑगस्ट नंतर मला दुसरी 2-3 कामं महत्त्वाची आहेत. त्यातील सगळ्यात महत्त्वाचा विषय होता वेदांतरी वेलचर, जे गोरगरीब लोकांचे पैसे आर्थिक फसवणूक झालेले आहे त्या विषयासाठी मला 2 महिने वेळ द्यावा लागणार. त्यामुळे नातेपुते नगरपंचायतकडे मी जे काही विषय आहेत त्याच्या संदर्भातले ते 2 महिने थोडेसे मी घेऊ शकत नाही. तर मला ह्या विषयाला थोडंसं वेदांतरी वेंचरच्या विषयाला मला थोडंसं मार्गी लावायचं आहे. कारण त्यासाठी आम्ही एक कोर कमिटी स्थापन केलेली आहे आणि त्या कमिटीची माननीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर चर्चा करून घ्यायची आहे या संदर्भात. त्यासाठी तो विषय आमचा थोडासा थांबल्यामुळं त्याला थोडी गती द्यावी लागणार आहे मला. कारण ह्या वर्षभरात नातेपुते नगरपंचायतीचे आणि प्रश्न जनतेतून माझ्याकडे यायला लागले. जनतेला मी म्हटलं तुम्ही तयार झालं पाहिजे आणि नातेपुते शहरातील युवक आहेत ते आता पुढे यायला लागलेले आहेत. सामाजिक कार्यकर्ते असतील, राजकीय नेते असतील, जे युवक आहेत ते आता पुढे येऊन काम करायला लागलेले आहेत. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. त्यामुळे नातेपुते शहरातील सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की यापुढं प्रत्येक नागरिकांनी स्वतः पत्र द्या, स्वतः लढाई करा. सामाजिक कार्यकर्ते नातेपुत्यामध्ये आता तयार व्हायला लागले तर भरपूर आहेत, पहिले पण आहेत, तर ते सगळे तुम्हाला सहकार्य करतील. आणि जर काही गोष्टी क्रिटिकल असतील तर तिथं 100% माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या कार्यालयाकडून ज्या पद्धतीने नातेपुते नगरपंचायतवरती लक्ष ठेवून आहेत की तुम्ही कामं करताय का नाही, त्याचं उदाहरण म्हणजे हे माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र यांना आपण दिलेलं पत्र आणि नातेपुते नगरपंचायत मनमानी कारभार विरोधात ह्या पत्राच्या अनुषंगाने जे आपले काय मुद्दे होते 4 नातेपुते नगरपंचायत आणि काही वरिष्ठ कार्यालय आहेत त्यानुसार नातेपुते नगरपंचायतने 1-2 या विषयावरती त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. याबाबत कोणत्या विकास कामाबाबत दुर्लक्ष झाले त्याबाबत माहिती दिल्यास नियमानुसार कामे सुरू करण्यात येतील. त्यांनी असं डायरेक्ट सांगितलेलं आहे. त्याचबरोबर इथं स्वतःने सांगितलेलं आहे
की याबाबत नियमानुसार कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर याबाबत कोणता विकास कामाबाबत दुर्लक्ष झाले त्याबाबत माहिती दिल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल. आणि असं म्हणलेलं आहे सगळं. म्हणजे आता थोडक्यात जनतेने आता ते बघा, तुम्ही पत्रव्यवहार द्या. जर तुमचं दुर्लक्ष केलं तर 100% त्याबाबत तिथं मी तयार आहे. लक्षात घ्या. जरी अजून दाखवतो. नातेपुते नगरपंचायत विकास कामाबाबत नागरिकांकडून सतत होणारी मागणी याकडे जाणून दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत सतत होणारी विचारणा आणि पाठपुरावा करून वेळोवेळची उत्तरे दिली जात आहेत. नागरिकांच्या मागणीनुसार विकास कामे तात्काळ सुरू करावी ही नम्र विनंती. याबाबत कोणता विकास कामाबाबत दुर्लक्ष झाले त्याबाबत माहिती दिल्यास नियमानुसार कामे सुरू करण्यात येतील असं त्यांनी म्हणलेलं आहे. परंतु आता नागरिकांनी जागं झालं पाहिजे. कारण मी आधी सांगितलं होतं की 3 तारखेपर्यंत तुमच्यासाठी वेळ आहे. त्यानंतर मला वेदांतरी बेंच ह्यासाठी मला 2 महिने द्यायचे आहेत. हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही लढाई चालू करा. तुम्ही स्वतः लढा. सामाजिक कार्यकर्ते गावातले भरपूर आहेत, ते सुद्धा लढतील. आणि त्यातून जर काय मार्ग आणणार लागला तर शेवटी आपण आहेच. आणि लेखी दिले, नगरपंचायत लेखी दिलेलं आहे, आपल्याला अधिकृत दिलेलं आहे. हे द्यायचं कारण काय? आपण त्यांना पत्र, त्यांच्या विरोधात त्यांना आपण पत्र दिलं नव्हतं, त्यांना फक्त माहिती दिलं होतं. आपण माननीय मुख्यमंत्री साहेबांना पत्र दिलं होतं की आपण ह्यात लक्ष घालावं, म्हणून मी ताम उपोषणाला बसतोय 3 तारखेला. आणि त्या पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी, माननीय उपमुख्यमंत्री साहेब, माननीय उपमुख्यमंत्री मॅडम यांनी दखल घेतल्या कारणाने सॉरी बरं का, तर दखल घेतल्या कारणाने नगर विकास मंत्रालयातील जो विभाग आहे त्या विभागाने दखल घेतली. त्यामुळे आज नगरपंचायतला ह्या सगळ्या गोष्टी करायची वेळ आली. आता राहिला विषय करवाढीचा आणि पालखी सोहळ्याचा चौकशीचा, तर तो नगरविकास विभाग मंत्रालय यांच्या मार्फत ती विषय आता घेतला गेलेला आहे. त्यासाठी काय पत्रव्यवहार आहेत ते आलेले आहेत, मेल आहेत, त्यानुसार तुम्हाला त्याची माहिती मी सेपरेट देईन. त्यामुळे नातेपुते शहरातील सर्व नागरिकांना माझी हात जोडून विनंती आहे की आजपासून नातेपुते नगरपंचायतच्या कुठल्याही प्रश्नाबाबत जर तुमची काही अडचणी असतील तर तुम्ही स्वतः प्रभागातील सर्व नागरिकांच्या सह्या घेऊन नातेपुते नगरपंचायतला द्याव्या. जर तुम्हाला त्या देताना काही अडचणी येत असतील तर नातेपुते शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, युवक आहेत जे लढतायत, त्यांना तुम्ही बरोबर घेऊन ते करू शकता. आणि हे सगळं करत असताना त्यातून जरी काय नाही साध्य झालं, तिथून जरी अडचण आली तर शेवटी 100% तुमच्यासाठी हा विनायक सावंत कधी तुमच्यासाठी उभा असणार आहे लोकशाही मार्गाने. हे लक्षात घ्या. त्यामुळे प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिकांना माझं सॅल्यूट आहे की तुम्ही एकत्र आला. आणि तुम्ही एकत्र का आला तर तुम्ही सुशिक्षित लोक आहेत. सुशिक्षित लोक हे नेहमी वैचारिक लेवलला असतात आणि त्यांनी त्या पद्धतीनं एकत्र येऊन जी लढाई केली आणि या लढाईला ज्या पद्धतीनं सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेत्यांनी सपोर्ट दिला, ताकद दिली, त्यामुळं आज यश मिळालं. आता राहिला विषय जो काय त्यासाठी निधी लागतो तो वरिष्ठ कार्यालयामुळं, दबावामुळे तो तयार झाला. म्हणजेच माननीय मुख्यमंत्री कार्यालयामुळं ही सगळ्या गोष्टी होत आहेत. हे पहिलं मला स्पष्ट करतो. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री साहेबांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो की आपण नातेपुते नगरपंचायतच्या ह्या कारभाराविषयी दखल घेऊन संबंधित अतिरिक्त मुख्य सचिव नगर विकास विभाग मंत्रालय यांना त्या पद्धतीनं सूचित केलं आणि त्याचा परिणाम म्हणजे आज ह्या सगळ्या गोष्टी करत आहेत. आणि नातेपुते नगरपंचायतने सुद्धा पहिलं काम, पहिली जीच आंदोलन सुरू होतं, पहिल्या लोकांची मागणी होती प्रभाग क्रमांक 5ची जी समोर आता होती ती तात्काळ घेतली. आणि मला ज्यावेळेस त्यांनी सांगितलं, दुपारी सांगितलं त्याच्या आधी की तिथलं काम सुरू करतो, मी त्यांना म्हणलं होतं जोपर्यंत तुम्ही मला रिझल्ट देत नाही एखादा तोपर्यंत मी तुमचं ऐकणार नाही. मग त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की आम्ही ते काम, म्हणजे दुसऱ्या दिवशी काम चालू झालं. लक्षात घ्या, 3 तारखेला आपलं आमरण होतं आणि 4 तारखेला ज्यावेळेस दुपारी तिथलं काम चालू झालं त्यांनी मला सांगायला की सर आम्ही तिथलं, गुणवंत साहेब सांगायला की काम तिथलं आम्ही सुरू केलेलं आहे. गुणवंत साहेब सांगायला स्वतः
की तिथलं काम सुरू झालेलं आहे पाईपलाईनचं आणि लवकर पाणी टाकी चालू होईल. अजून त्या ठिकाणी मी गेलेलो नाही, कारण थोडंसं मी घराच्या बाहेर अजून निघालो नाही, कारण 2 दिवस आम्रपोषणामुळे विकनेस आहे. ज्यावेळेस मी नीट होईन आज उद्या परवा, तर 100% तिथली पाहणी करेन. त्या पाईपलाईनची, त्या टाकीची काय विषय आहे, नक्की टेक्निकली केले का नाही, काय नागरिकांची दिशाभूल तुम्ही करताय, हे सगळं मला बघावं लागणार आहे. कारण माननीय मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेल्या दखलीचा जर इथं चुकीच्या पद्धतीनं व्यत्यय म्हणजे पैशाचा दुरुपयोग होत असेल तर हे सहन केलं जाणार नाही. त्यामुळे नागरिकांना माझं आव्हान आहे की आपण सुद्धा व्यवस्थित लक्ष द्या सगळ्यांनी, आणि हे सगळं यश नागरिकांचं आहे. त्यामुळे ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विनायक सावंतचं यश नाही किंवा कुणाचं यश नाही. ही सगळं टोटली जे यश आहे, हे सगळं टोटली जे यश आहे ते तेथील नागरिकांचं आहे. लक्षात घ्या, नागरिकांची ताकद आणि मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेली दखल. तुम्हाला काय वाटतं एवढं सोपं वाटतंय की एवढे पाईपलाईन टाकायची, एवढं विना टेंडरचं सगळं निघतं असं वाटतं तुम्हाला? लक्षात द्या, पिरवे रोड ना वर्षा मेडिकल ते पालखी मैदान रोड रस्ता पूर्ण झाला ना, आता टेंडर निघालं. रस्ता पूर्ण झाल्यावर टेंडर काढलं म्हणजे शासनाला काही गोष्टी प्राथमिक लेवलला अतिशय अत्यावश्यक असतील तर करता येऊ शकतात, त्यांना तेवढा अधिकार आहेत. म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, माननीय कलेक्टर साहेब असतील, ह्यांना तेवढे अधिकार आहेत, पॉवर आहेत. लक्षात घ्या, की पद म्हणजे काय असं पद नाही, त्या पदाला ताकद आहे. त्यामुळं त्यानुसारच ते होतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे पाणी टाकीचा सुद्धा जो पाईपलाईनचा विषय आहे, त्याचा निधी आहे, तो काय असाच काय होत नसतो. त्यासाठी थोडंसं वरिष्ठ लेवलला प्रेशर येणं गरजेचं होतं, आणि त्यामुळंच आपल्याला 3 तारखेला आम्रपोषण चालू करावं लागलं. की फक्त तो 5 माझ्या प्रभागाचा विषय नव्हता, तर सगळ्या प्रभागातील नागरिकांसाठी दुर्लक्षित कामांना त्यांनी सांगितलं की दुर्लक्ष दाखवा, आम्ही ते काम करून टाकू. नागरिकांनी पुढे ते आता करून घेतलं पाहिजे. बघूया आता प्रभाग क्रमांक 5 मध्ये टाकीचं नक्की काय होतंय. त्याबाबत अनेक गोष्टी आणि पुरावे माझ्याजवळ आहेत, ते पण लवकरात लवकर समोर आणले जातील, नक्की काय विषय आहे तो. ओके, तर आजपासून थोडं नागरिकांनी पुढे या. मला जास्त वेळ नाही आता, कारण 2 दिवसात मी रिकव्हर झाल्यानंतर मी वेदांत्री वेंचनच्या विषयापुढे आम्ही कमिटी स्थापन केलेलं आहे. तिथून पण मला प्रेशर जास्त आहे की सर तुम्ही लक्ष द्या, तर लवकर करा. मी त्यांना सांगितलं थोडं नातेपुते नगरपंचायतमध्ये थोडीशी काम ती बघतेच माझ्या व्हॉट्सअपला स्टेटसला वगैरे. त्यांना सांगितलं थोडंसं ते बीज असल्या कारणाने. तर आता थोडंसं नातेपुते शहरातून बरेच सामाजिक कार्यकर्ते तयार व्हायला लागलेले आहेत, आणि पहिले सामाजिक कार्यकर्ते असतील, राजकीय नेते असतील, ते सुद्धा आता ॲक्टिव्ह झालेले बऱ्यापैकी आणि काम करतात. तर त्यांना सुद्धा माझा सपोर्ट असणार आहे. काय सुद्धा त्या काय ना कधीच वेळ लागेल त्यावेळेस आम्ही तुमच्या बरोबर असणार आहे, तुमच्या पाठीशी असणार आहे, तुमच्या बरोबर असणार आहे, या माध्यमातून सांगतो. आणि 100% वरिष्ठ कार्यालयाकडून जेवढे आम्हाला ताकद लावता येईल तेवढे आम्ही तुमच्यासाठी लावू, आणि 100% यश मिळत, आणि त्यातून आपण गोरगरीब लोकांची कामं करू, ही त्या माध्यमातून सांगतो. कीप इट, आणि सगळ्यांनी असं लढत राहावा आणि असंच करत राहावा. अजून काही प्रत्येक प्रभागातील लोकांनी असं पुढे आलं पाहिजे, आणि ही अतिशय चांगली गोष्ट आहे. म्हणजे कुठेतरी ज्यावेळेस मी सुरुवात केली सोशल मीडियावरती लोकांना जागरूक करायची, आज त्या सोशल मीडियाचं लोक मला नाव ठेवायचे, सोशल मीडियाने काय होत नाही, पण काय होते मी दाखवून दिलं. आणि आज त्या सोशल मीडियाचा वापर अनेक लोक करायला लागलेत, आणि त्यांना त्याचं महत्त्व कळायला लागलेलं आहे, आणि त्यामुळे आज ते समोर त्याची क्रांती दिसत आहे, आणि अतिशय गोष्ट चांगली आहे. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.